सत्ता गेल्यामुळे या महाराष्ट्रातल्या विकृती बरेच बेशूट आरोप करत आहेत। आम जनतेची सेवा करणं हे शिंदे साहेबांचं कर्तव्यच आहे आणि सरकार जे काही करते आता ते आम जनतेसाठी चांगलंच करते। बँकेच्या हितासाठी तसेच सभासदांच्या निर्णयासाठी त्यांनी जे काही सहकार्य केलं ते शब्दात सुद्धा वर्णन करता येणार नाही। या आपल्या महाराष्ट्रात काही विकृती आहेत की सत्ता गेल्यामुळे पिसाळल्यासारखे झालेले आहेत आणि गेले काही दिवसापासून एकनाथ शिंदे साहेब, प्रताप सरनाईक साहेब असू देत त्यांच्यावर आरोप करतायत, तसे आमचे काही संचालक पण आहेत। संचालकांच्यावर सुद्धा बेछूट आरोप करायला लागलेत, पण संचालक कुठे आहेत, काय कामकाज करतात हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे। नमस्कार, मी सर्व स्वाभिमानी संचालकांच्या वतीने प्रथमतः 2.5 वर्षामध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम सभासदांची जी काही आमच्याकडून हेळसांड झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते। परंतु काही दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रताप सरनाईक साहेब, अडसूळ साहेब तसेच उदय सामंत साहेब यांच्या माध्यमातून सहकार्य केल्यामुळे आम्ही 2-3 महिन्यापूर्वी आपल्या बँकेवर सत्ता प्रस्थापित केली। सत्ता प्रस्थापित केल्यानंतर लगेचच आपण जो कारभार विस्कळीत झालेला होता तो पूर्णपणे चालू केला। सभासदांची जे गैरसोय होत होती ती बंद केली, कर्ज पुरवठा पूर्णपणे नियमित चालू केला। दवाखाने असू देत, वास्तुशांती असू दे, लग्न असू दे, हे पूर्णपणे कामे थांबलेली होती ती पूर्ण क्षमतेने चालू केली। परंतु सत्ता गेल्यामुळे या महाराष्ट्रातल्या विकृती बरेच बेशूट आरोप करत आहेत। आम जनतेची सेवा करणं हे शिंदे साहेबांचं कर्तव्यच आहे आणि सरकार जे काही करते आता ते आम जनतेसाठी चांगलंच करते। बँकेच्या हितासाठी तसेच सभासदांच्या निर्णयासाठी त्यांनी जे काही सहकार्य केलं ते शब्दात सुद्धा वर्णन करता येणार नाही। परंतु या आपल्या महाराष्ट्रात काही विकृती आहेत की सत्ता गेल्यामुळे पिसाळल्यासारखे झालेले आहेत आणि गेले काही दिवसापासून एकनाथ शिंदे साहेब, प्रताप सरनाईक साहेब असू देत त्यांच्यावर आरोप करतायत, तसे आमचे काही संचालक पण आहेत। संचालकांच्यावर सुद्धा बेछूट आरोप करायला लागले, पण संचालक कुठे आहेत, काय कामकाज करतात हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे। ज्या स्वाभिमानी संचालकांनी 2.5 वर्षाचा हा स्ट्रगल केला आणि सभासदांना न्याय मिळवून दिला, त्याच्या पाठीमाग अनाथांचा नाथ ज्याची तुलना सुद्धा करता येणार नाही असे एकनाथजी शिंदे साहेब उभे राहिले आणि सत्ता गेल्यामुळे हे जर आरोप करत असेल तर ते महाराष्ट्रातून कुणीही सहन केलं जाणार नाही। जर असं काही होत असेल तर आम्ही नक्कीच या महाराष्ट्रातून एसटी महामंडळातर्फे आवाज उठवू, ते सहन केलं जाणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।